नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. लाखो कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला कडक निर्देश, तर नवीन पगार मर्यादा लवकरच होणार निश्चित. लाखो कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालेला असून जर पगार 15,000 पेक्षा थोडाही जास्त असेल तर या कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी मिळणार आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका आणि अत्यंत आनंदाची कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी मिळणार आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने सरकार आणि EPFOला पुढील 4 महिन्यात पगार मर्यादा वाढवण्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे कडक निर्देश दिलेले आहे. सध्या गेल्या 11 वर्षापासून पगार मर्यादा अपरिवर्तित असून न्यायालयाच्या आदेशामुळे आता या नियमात बदल होण्याची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत मोठी आनंदाची बातमी असणार आहे. याशिवाय सध्या EPFसाठी वेतन मर्यादा दरमहा 15,000 रुपये आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आणि DA 15,000 पर्यंत आहे त्यांच्यासाठी PF कट होणे आवश्यक असणार आहे. जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिलेले आहे. न्यायालयाने सरकारला पगार मर्यादा वाढवायची की नाही हे ठरवण्याचे आणि 4 महिन्यात यावर ठोस निर्णय घेण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहे. न्यायालयाने हे देखील मान्य केले आहे की सध्याची पगार मर्यादा आर्थिक परिस्थिती आणि वाढ होत असलेल्या पगार रचनेशी सुसंगत नाही. सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या 4 महिन्याच्या अंतिम मुदतीचा अर्थ असा आहे की या प्रकरणात आणखी विलंब करता येणार नाही. न्यायालयाने सरकारला वेतन मर्यादा का वाढवली जात नाही किंवा ती वाढवण्याचा निर्णय घेतल्यास ही तरतूद कधीपासून लागू केली जाईल हे स्पष्ट करण्याचेही आदेश दिलेले आहे. समितीने वेतन मर्यादा वाढवण्याची शिफारस केली असून आता अंतिम निर्णयासाठी सरकारच्या मान्यतेची वाट पाहत आहे.